नमस्कार. आज काही दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा राजकीय सामाजिक घटनांचे विश्लेषक सन्माननीय राजू परुळेकर आपल्या सोबत आहेत. बऱ्याच महत्त्वाच्या घटना मागच्या काही दिवसांमध्ये घडल्या आणि त्या निमित्तानं त्या सगळ्याच विषयांवर चर्चा करण्यासाठी पुन्हा त्यांच्याकडे आलेलो आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मधल्या काळामध्ये सन्माननीय आपल्या पंतप्रधानांचे सन्मित्र गौतम अदानी यांच्या वतीनं त्यांच्यावरती एक तक्रार दाखल करण्यात आली, केस दाखल करण्यात आली आणि ती सुद्धा गुजरात कोर्टामध्ये. आणि त्या निमित्तानं एक वारी त्यांची गुजरातची सुद्धा झालेली आहे. सर, खरं म्हटलं तर अदानीने गुन्हा दाखल करणं म्हणजे तुम्ही देशभक्त सिद्ध झालात असं म्हणायला पाहिजे. म्हणजे हेवा वाटायला पाहिजे तुमचा आम्हाला. असं तुम्ही कसं बघताय या सगळ्याकडे? नाही, मी हे बघा, स्वतःला मी देशभक्त आहे, पण तो मानवतावादापलीकडे देशभक्त पण नाही आहे. खरं तर मी जय जगत हे विनोबा भावेंचं मला जास्त अपील होतं, किंवा आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञ तोषावे तोषवणी मज द्यावे पसायदा नाही. अडाणींचं जे काय माझ्यावर क्रिमिनल डिफेमेशन म्हणजे अपराधिक मानहानीचा मुकद्दमा त्यांनी गांधीनगर कोर्टामध्ये माझ्यावर केलेला आहे. माझ्या लेखनासंदर्भात आहे तो, मुख्यत्वे करून. तो सबज्युडिस आहे, त्याच्यावर आपण फार बोलू शकत नाही. पण मी तुला एवढंच सांगतो की त्याच्यामुळे मला काही चांगलं किंवा वाईट वाटलं नाही. की हे बा, आपण जे करतो त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असतातच, आपल्या मौनाचे पण कॉन्सिक्वेन्सेस असतात. म्हणजे मोदी जे करत आहेत, शहा जे करत आहेत, अंबानी जे करत आहेत, अडाणी जे करत आहेत, तुषार मेहता जे करत आहेत, ढोवाल जे करत आहेत, जयशंकर जे करत आहेत, फडणवीस जे करत आहेत, त्याचे सगळ्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. आणि या सगळ्यांच्या करतानाचं गप्प बसून बघतायत, त्याचेही कॉन्सिक्वेन्सेस आहेत. त्यामुळे मी जे करतो त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत आणि ते मला ऑब्व्हियसली माहीत असले पाहिजेत, नाहीतर मी बालिश आहे असं म्हणायला पाहिजे. कळलं ना? त्यामुळे लक्षात घे की त्याच्याबद्दल चांगलं किंवा मी मध्ये आपला मित्र प्रशांत कदमला इंटरव्ह्यू दिला होता. त्याच्यात मी म्हटलं होतं की फक्त मला एक क्षण असा विचारायला मनात की अरे कमाल आहे, केस झाली तर ती गांधीनगरला झाली, त्यामुळे गांधीजींचा आशीर्वादच आहे हा, असं आपण अशा रीतीने बघतो गोष्टींकडे. बाकी सोनम वांगचुक ना जिथे जोधपूरच्या तुरुंगात देशद्रोही म्हणून मोदींनी डांबलंय, म्हणजे त्यांच्या सरकारने, तिथे मी कोण? आणि अडाणी हिमालय आहे आणि मी सुई आहे. अरे म्हणजे मी हिमालयामध्ये 2 सुया मारल्या तर त्याला दुखेल असं कोणी सांगितलं तर आश्चर्य वाटेल कोणाला तरी. माझा सन्मान झाला की नाही याबद्दल मला काही माहीत नाही, पण मला नेहमीच या सरकारचं, भाजपचं, RSSचं, या अंबानी अडाणींचं आश्चर्य यासाठी वाटतं की ते इतके संवेदनशील आणि हळवे कसे काय होतात आपल्या स्वतःच्या मानाबद्दल. कारण अगोदरची सरकार होती, मनमोहन सिंगांना, सोनिया गांधींना आम्ही काय काय लिहिले त्यांच्या विरुद्ध, किंवा टाटा, नंतर बजाज, बिर्ला, नंतर किती लोकांबद्दल लिहिलंय. ते कधी एवढे हळवे झाले नाहीत. म्हणजे त्यांना असा काय फरक, त्यांनी सतत आम्ही इनसिग्निफिकंट असण्याची जाणीव करून दिली. आणि तेव्हा तर गोदी मीडिया पण नव्हता, म्हणजे त्यांची बाजू मांडायला कोणी नव्हता, सगळे त्यांच्यावरच विरोधात बोलायचे. पण हे जे नवीन जे युग मोदींनी आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये पहलगाममध्ये जे रक्त वाहिलं पाकिस्तानच्या अतिरेक्याने असं ते म्हणतात, ते अतिरेकी अजून सापडले नाहीत, त्यामुळे आपण संदिग्धतेला वाव ठेवू. पण त्यानंतर जे युद्ध झालं त्याच्यात आपले सैनिक मारले गेले, आपली जेट पडली, त्याचा बदला म्हणे क्रिकेट जिंकल्यावर घेतला, असा छिछोरा विचार करणारी लोक जे आहेत. तर आणि तो एवढ्या रक्त वाहिल्यानंतर आपल्या लोकांचं आणि सिव्हिलियन्सचं, सैनिकांचं, आपले जेट पडली, हे सगळं झाल्यानंतर जिभा उघड्या टाकून ते भारत पाकिस्तान मॅच बघणारे प्रेक्षक इथले आहेत. सोनम वांगचुक यांच्यासाठी फक्त एक माणूस जेलमध्ये गेला निदर्शन करताना, तो झेंडा घेऊन, त्याला पण जोधपूर कोर्टात ठेवला. ही इतकी लांछन. आणि भारत पाकिस्तान मॅच बघायला एवढे लोक रस्त्यावर होते आणि त्या मुंबई एअरपोर्ट, जो अडाणी एअरपोर्ट आहे, त्याच्यावर एवढा गरबा खेळत होते, जे 2 तास अगोदर बोलवतात. कशाला 2 तास अगोदर? यांच्याकडे भरपूर वेळ आहे गरबा खेळायला. तर मुद्दा असा आहे की या प्रकारची जनता आहे, त्या जनतेला असेच क्रोनी आणि असेच राज्यकर्ते मिळणार आणि आमच्यासारख्या लोकांना जेलमध्येच टाकणार, हे तर स्पष्टच आहे. त्याच्यामुळे मी काय कॉन्सिक्वेन्सेसला अपरिचित होतो अशातला भाग नाही आहे. नाही, असं पण म्हणजे मला असं म्हणायचं की
मागच्या काही काळातले तुमचे सगळे व्हिडिओ सातत्याने बघत आलेलो आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधले. जवळजवळ किमान रोज 7, 8, 10 लाख लोक तुम्हाला ऐकतात. आणि आता गेल्या आठवड्यातला तुमचा एक व्हिडिओ तर इट्स माय पॉडकास्ट त्या मुलीने घेतलेला, ते तर 10 लाखाच्या वर त्याचे व्ह्यूज गेले अवघ्या काही दिवसांमध्ये. 17 लाख सुद्धा गेलेत काही तर. म्हणजे त्यांनी साजरा नाही केलं. हा देश काय पूर्णपणे वाया गेलेला नाही, हे धग आहे, हे सिद्धच होतं ना यातनं. हे बघ कसं आहे की पडद्यावर पाहायला आपल्याला नेहमीच अँग्री यंग मॅन, अँग्री ओल्ड मॅन आवडतो. आपण त्याच्यासारखे आहे असं थिएटर बाहेर पडेपर्यंत वाटतं. त्यानंतर आपण ते टिकतो का, हा खरा प्रश्न आहे. तर मूळ मुद्दा असा, मी जे बोलतो त्याने लोकांच्या मनाचं विरेचन होतं, भावनांचं, रागाचं कॅथार्सिस होतं. मी खरं तर बोललं नाही पाहिजे, कारण हा कुकर आहे ना, त्याची शिट्टी आहे. मी ती शिट्टी बंद करून टाकली पाहिजे, त्याशिवाय हा कुकर फुटणार नाही, अशा निष्कर्षाला मी येत चाललेलो आहे. काही दिवसांनी मी वेगळ्याच मला जे करायचं आर्टमध्ये, कलेमध्ये आणि पुस्तकं जी माझी बाकी आहेत ती मी करायला घेणार आहे. याचं कारण असं की हा समाज जर सोनम वांगचुक यांच्यासाठी निदर्शन करू शकत नसेल, या समाजात गाझामध्ये मरणाऱ्या निरपराधांसाठी संवेदना उरल्या नसतील, या समाजामध्ये शेतकऱ्यांना वाहून चालले शेत, अशा वेळेला शेतकरी प्रश्न विचारतो, त्याला पोलीस उचलून नेतात. मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला म्हणून मग कोणाला विचारणार तो प्रश्न? अर्थात तो मुख्यमंत्री स्वतःच्या मतावर निवडून आलेला नाही आहे, इलेक्शन कमिशनच्या मतावर आलेला आहे, पण तरी सुद्धा त्याला विचारायला गेला तर त्याला उचलून नेतात. असे पोलीस पण आहेत, असं प्रशासन आहे. जो निवडणुका चोरायला एका पक्षाला मदत करतो असे आयुक्त आहेत, निवडणूक आयुक्त. आणि कोणताही आधार नसताना बाबरी मस्जिद च्या जागी राम मंदिर बांधायला परवानगी देणं, किंवा जज लोयांच्या मृत्यू संदर्भातला संदिग्धता कायम असताना त्यांच्या आरोपींना पुढे न आणता निर्दोष आधीच सोडून देणं, हे सगळं ज्या देशामध्ये होतं आहे, त्या देशामध्ये मला असं वाटत नाही की मी किंवा माझ्यासारखे अनेक लोक जे बोलतात किंवा कृती करतात, सोनम वांगचुक हिंसात्मक कृती करत होते, ते पण माझ्यासारखेच गांधीयन आहेत, तर त्याचा काही उपयोग नाही आहे. कारण तुला सांगतो की ब्रिटिश सरकारच्या समोर गांधीजी उभे राहू शकल्याचं कारण मी मागे पण मी प्रशांतच्या इंटरव्ह्यूत सुद्धा सांगितलेलं, ते आता मी नीट सांगतो तुला. 1936 साली जर्मनी आणि ब्रिटनमध्ये चांगले संबंध होते. तर लॉर्ड हेलिफॅक्स हे चेंबरलेन या पंतप्रधानांचे परराष्ट्रमंत्री होते. आणि मला वाटतं हिटलरचा परराष्ट्रमंत्री तेव्हा रिबेनट्रॉप होता. तर ते लॉर्ड हेलिफॅक्स आणि रिबेनट्रॉपची मिटिंग झाल्यावर हेलिफॅक्सला हिटलरकडे घेऊन गेला रिबेनट्रॉप. तेव्हा हिटलरने साम्राज्याविषयी, ब्रिटिश साम्राज्याविषयी एक ओव्हरऑल चौकशी केली. तर म्हणले भारतामध्ये गांधी हे एक मोठा फॅक्टर आहे असं हेलिफॅक्सने सांगितलं. तर म्हणलं गांधी म्हणजे काय, शल्यबिन्य आहे का त्यांच्याकडे? तर म्हणले नाही, असं नाही, तो अहिंसा. तर तेच तर प्रॉब्लेम आहे, तो अहिंसेचा लढा आहे. अरे मग गोळ्या घालून टाकायच्या म्हणले. हिटलर असं म्हणाला, हिटलरचं वाक्य हेलिफॅक्सने लिहिलंय, हिटलरने म्हटलं गोळ्या घालून टाकायच्या, नाही त्याच्याबरोबर लाखो लोक उठतील. त्या लाखो लोकांना गोळ्या घालायच्या, त्यांच्याकडे शस्त्र आहेत का? नाही, घालायच्या गोळ्या, मग एकदा संपून जाईल ना. तर त्या हिटलरच्या विचारातनं ज्या मुंजेनी आणि हेडगेवारांनी RSS सारखी अतिरेकी संघटना स्थापन केली, त्याच्याशी लढताना किती कठीण असू शकतं हे आता आपल्याला कळतंय. गांधीजींचे विचार हे इमॉर्टल आहेत, अमर आहेत, आणि माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे. पण खटला होणं किंवा जेलमध्ये जावं लागणं हे बलिदान आहे. या बलिदानामुळे तू जी जनतेला पावती देतोयस ती खोटी आहे. कारण 28 तारीख ही भगतसिंगांची जयंती होती, ज्यांनी भारत स्वतंत्र व्हावा म्हणून 31 साली म्हणजे जस्ट स्वातंत्र्याच्या 16 वर्ष अगोदर वयाच्या 23व्या वर्षी फासावर गेले होते. त्यांच्यावर 2 राजगुरू आणि सुखदेव महाराष्ट्रातनं राजगुरू होते, फासावर गेले होते. त्यांच्या जयंतीसाठी किती गर्दी झाली. आणि भारत पाकिस्तान मॅच जी आहे त्यासाठी तोंड जिभा बाहेर काढून पायापर्यंत लोळवणारी किती गर्दी होती. गरबा खेळायला मराठी लोकांची किती गर्दी होती. ज्या गुज्जू कार्टेलने आज पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये थैमान घातलेला आहे, त्या गरबा खेळायला इतक्या महाराष्ट्रीयन मुलांची आणि मुलींची गर्दी होत असेल
तर मला तू देत असलेली पावती ही परत चेक करून पाहण्याची गरज आहे. अवघड आहे. मला तुम्ही आता क्रिकेटच्या मॅचचा दोनदा उल्लेख केला, सोनम वांगचुक यांचा उल्लेख आला. ते त्यांच्या पत्नीने काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की संयुक्त राष्ट्रसंघाच्या दौऱ्यामध्ये ते पाकिस्तानला गेले होते. त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाने जो कार्यक्रम दिलेला होता त्यानुसार ते गेले होते. त्यात अन्य देशांचे पण प्रतिनिधी होते. तरी सुद्धा त्यांना पाकिस्तानचे एजंट ठरवून देशद्रोही ठरवण्याचे उद्योग चाललेत. आणि दुसऱ्या बाजूला त्याच पाकिस्तानशी आपण जिभा बाहेर काढून क्रिकेट खेळतो आणि त्याचं निर्लज्ज समर्थन. जय शाह संपूर्ण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सईद आफ्रिदी या सगळ्यांच्या मांडी लावून तिकडे पैशांच्या नोटा मोजतोय BCCI साठी. त्याला पहिले वांगचुकांपेक्षा तो मोठा देशद्रोही ऍक्च्युअली आहे, पण तो गृहमंत्री अमित शहाचा मुलगा आहे. तिथे लोयांच्या केसची चौकशी होत नाही. म्हणजे वडील लाईक फादर लाईक सन आहे. त्यामुळे हे देश असा चाललेला आहे आणि लोकांना हे चालतंय. लोक कौतुक सांगतात मला. अमित शहा मोदींची कौतुक सांगतात. 3 दिवस कार्यकर्त्यांच्या शिबिरात ते वॉशरूमला पण जात नाही. अरे हे घाणेरडे पण आहे. असं नाही करू. त्यांनी जायला पाहिजे वॉशरूमला. वॉशरूमच्या वेळेला म्हणजे कोणताही बायोलॉजिकल प्राणी दिवसातनं 10 वेळा तरी वॉशरूमला जातो सुसू करायला आणि 2-3 वेळा शी करायला जातो. तर 3 दिवस तसंच बसून राहणं काही चांगलं नाही. याचा अर्थ काहीतरी अननॅचरल प्रकरण आहे. तर हे आपल्या नेत्याचं मोठेपण म्हणून सांगताय तुम्ही का कमीपण म्हणून सांगताय, हे कधी कधी मला प्रश्न पडतो. बरं लोक सुद्धा, भक्त लोक सुद्धा वाह 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 काय मोदीजी ने किया है तो कुछ सोच के ही किया होगा असं विचार. अरे काय आहे. आणि या सगळ्याच्या पलीकडे मोदींनी जे ट्विट केलंय ते ट्विट इतकं भयंकर आहे. पहलगाममध्ये 26 लोक, अरे बिचारे इथले डोंबिवलीचे वगैरे होते रे, आणि मोदी भक्त होते, ब्राह्मण सगळे होते, मोने वगैरे अशी माणसं होती. त्यांना गेलेले बिचारांना मारून टाकले. अतिरेक्यांनी मारले का आपल्या लोकांच्या मधून निर्माण झालेल्या अतिरेक्यांनी मारले आजपर्यंत कळलेलं नाहीये. तर मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्याच्या कारण कुरुलकर हा सुद्धा अतिरेकीच होता. तर मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्यामधून रक्त आणि रक्त आपण वाहवलं. सैन्य गेलं, सैन्याचं तिथे माणसं किती मेली हे कळलं नाही. ते पडलेल्या जेटचे पायलट कुठे आहेत ते कळलेलं नाही. त्यातली एक स्त्री आहे. ते सगळं आपल्याला काही ऑडिट नाही, काही अँसरेबिलिटी नाही, काही जिम्मेदारी नाही. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान तुमचा जो 11 वर्ष 12 वर्ष प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, तो लिहितो की क्रिकेटमधला विजय हा पहलगामचा बदला आहे. अरे काय म्हणजे साधारणपणे हे लिहिलेलं आहे त्यांनी. म्हणजे क्रिकेटमध्ये जसा विजय मिळवला, जसा म्हणजे पाकिस्तानवर आपण युद्धात मिळवला. युद्धात आपण विजय मिळवलेला नाही. कारण ट्रम्पने ट्विट टाकून म्हणजे एक्सवर पोस्ट टाकून तुम्हाला सीजफायर करायला भाग पाडलं. ह्याला विजय, आणि हे त्याने 40 वेळा सांगितलंय ट्रम्पनी. तर तुम्ही विजय कसला सांगताय. खोटारडेपणाची पण काही लिमिट असते की नाही. कठीण आहे सगळं. म्हणजे आता किती वेळा यांच्याविषयी या पद्धतीने नाही मी आता बोलणं बंद करणार आहे. मला तुला सांगतो रवी, तू मला जेव्हा बोलतोस तुला राग येतो. बरं एकदा मी नाही सांगतो तेव्हा मला बोलायचा वीट आलाय, मला लिहायचं या संदर्भात वीट आहे. मला काहीतरी लिटररी करायचं आहे, मला आर्टमधलं करायचं आहे, मला फिल्म्स करायचे छोट्या, त्या मी करणार आहे आता. कारण हे जे सगळं मी मांडलेलं आहे ते पब्लिक डोमेनमध्ये आहे. ते किती वेळा लोकांनी बघितलं तरी समकालीन असणार आहे. हे लोक आहेत तोपर्यंत, ही गँग आहे तोपर्यंत. ते परत बघा. मी परत कशाला सांगत राहू. अरे सोनम वांगचुकसाठी एक माणूस जातो आणि संध्याकाळी लाखो करोडो लोक त्या भारत पाकिस्तान मॅच देशद्रोही आहे ती मॅच, त्याच्यासाठी गोळा होतात. या देशाला मी तुला सांगतो, माझे एक मित्र आहेत, मोठे व्यापारी आहेत ते अमेरिकेमध्ये, अमेरिकेचं सिटिझनशिप घेतली. ते आहेत गुजराती, अवी दांडिया म्हणून नाव पण सांगतो. त्यांनी मला हजारो वेळा सांगितलं फोन करून अमेरिकेहून की राजू भाई आप एक एहसान फरामोश लोगों के लिए अपनी जान, अपना खून, अपना पसीना और अपने आंसू बहा रहे हो. ऐसा एहसान फरामोश जनता और ऐसी एहसान फरामोश कौम दुनिया में नहीं. ये मेरी कौम है, मैं प्यार करता हूं अपने देश से, लेकिन मैं यहां देखता हूं तो एक छोटी सी सेंसिटिव बात होती तो लाखों लोग रास्ते पे आते हैं. यूरोप में आते हैं, अफ्रीका में आते हैं, मिडिल ईस्ट में आते हैं. सिर्फ भारत में लोग मैच देखने के सिवा कुछ नहीं करते. आप मत लिखो, आप मत बोलो, हे मला ते रोज सांगतात. जवळपास 2-3 दिवसात त्यांचा एक फोन असतो.
फक्त एवढाच सांगायला की अरे यार छोडो यार आणि त्यांनी म्हणजे परवा त्या दिवशीच सांगितलं, अरे वो भगत सिंह फांसी गया, क्या लगता होगा अगर 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 आत्मा है और ऊपर से देखने का मौका उसको मिलता है, क्या सोचता होगा वो? सारा जल जंगल जमीन 2 लोग खींच रहे हैं अपने पास, इसके लिए वो फांसी गया था। तो बस, तो तुम क्यों कर रहे हो ये? तुम भगत सिंग तो नहीं हो, लेकिन हो सकते हो कभी भी। सोनम वांगचुकला पण काही दिवसांनी वाटेल की या देशासाठी उमर खलिद आद आहे, 5 वर्षात या देशातल्या लोकांनी काय केलं त्याच्यासाठी, राजकारण्यांनी काय केलं सांग मला तू। पवार अदानींबरोबरच्या आपल्या मैत्रीसाठी एनडीटीव्ही मध्ये गेले, पवारांनी त्यांना ड्राईव्ह करून प्रत्येक वेळेला काय झालं की मीटिंग केली, त्यांना असं नाही वाटलं की उमर खलिद आतमध्ये आहे त्याला बाहेर काढावा, एवढी मुस्लिम मुलं आतमध्ये आहेत त्यांना बाहेर काढावी, एवढी धर्मनिरपेक्ष त्याचे गोडवे गातात, तर हे सर्व सरंजामदार पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय ह्या प्रकारचं जे आता नवीन आलेलं उदयाला गुज्जू कार्टेलचं जे राज्य आहे ते नष्ट होणार नाही। मी तुला सांगतो हे अंतिम फळ आहे, सुरुवात इथे नाही झाली। तू अशोक चव्हाणांचं उदाहरण जेव्हा बघितलंस ना, तेव्हा तू लक्षात घे, ज्या माणसाला मुख्यमंत्री बनवला, विरोधी पक्ष नेता बनवला, महसूल मंत्री बनवला, त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, घरामध्ये काय पद दिलं नाही, पक्षाने काय दिलं नाही, कधीतरी पक्ष अन्याय सगळ्या जगातल्या पक्षात होतात, तर मुद्दा असा की मला त्या पक्षाने छळलं होतं म्हणून सांगून भाजपत बोलतात। यासारख्या माणसांना वारंवार पद देऊन काँग्रेस, बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या लोकांनी मोठं केलं। या लोकांच्या सरंजामदारीच्या गढ्या उद्ध्वस्त झाल्याशिवाय सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता येणार नाही। आज जो अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये शेतकरी वाहून चाललेला आहे, त्याच्याबद्दल कणव असलेला एकही नेता मी बघत नाहीये। तुमच्या बोलण्यामुळे माझ्या डोक्यातले सगळे ठरवलेले प्रश्न निघून जातात। मला परत काही मुद्द्यांवरती यायचंय, तुम्हाला आज थोडा त्रास होईल पण नाईलाज आहे। आता तुम्ही तुमच्या मित्राचा परदेशातल्या उल्लेख केला, US मधल्या गुजराती मित्राचा, मला ते एक आणखीन मोठे कुतूहल आहे की जगभरातल्या अनेक देशांमधून तिथल्या परदेशी नागरिकांना बाहेर काढून टाकण्याची मोहीम सुरू झाली आणि प्रामुख्यानं तिथल्या लोकांचा राग दिसतो तो भारतीय नागरिकांवरती। कसं याचं गुजराती लोकांवर जास्त राग आहे, याचं कारण ते घेट्टो करून झुंड करून आपली संस्कृती ही काही एवढी उदात्त नाही आहे। जगामध्ये मायन संस्कृती होती, जगामध्ये अनेक म्हणजे साऊथमध्ये चोला संस्कृती होती, सगळ्या संस्कृतींना बरोबर घेऊन जाण्यात तुमचं मोठेपण असतं। बरोबर, म्हणून गांधीजींनी अल्लाह तेरो नाम वगैरे असं म्हटलं होतं, त्याचं कारण हे होतं। तर आपली संस्कृती मिसळून गेली, म्हणजे आपण मराठी आणि गुजराती, आता बघा लोकांना वाटतं माझा गुजरात्यांशी काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे मी आज सकाळी एकाना लिहिले मित्राला, मला आठवतं तेव्हा माझे सर्वात जास्त मित्र गुजराती आहेत, माझे चार्टर्ड अकाउंटंट गुजराती आहेत, माझे फिजिशियन गुजराती आहेत, माझे नेफ्रोलॉजिस्ट गुजराती आहेत, माझे सायकेट्रिस्ट गुजराती आहेत, माझे कन्सल्टंट गुजराती आहेत, बिल्डर मित्र गुजराती आहेत, माझे जेवढे मराठी नाहीत तेवढे गुजराती मित्र, आणि परदेशात माझे मित्र गुजराती आहेत, पण ते सगळे माझ्या मताचे आहेत। त्यांना हे लादणं नको वाटतंय, त्यांचीच घुसमट होते की अरे काय यार आपली बदनामी होते आपली। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला मी आदर्श मानतो तो बापू मोहनदास करमचंद गांधी हा पण गुजराती आहे, आणि मी ज्या अडाणींच्या केससाठी साबरमतीच्या काठावरून जातो त्याला साबरमती के संत गांधीजींना म्हणतात, अदानींना किंवा मोदींना नाही म्हणत, कळलं ना? त्यामुळे मला गुजरात्याविषयी राग नाहीये, मला हा गुजू कार्टेल, म्हणजे आता गुजू कार्टेल का म्हणायचं, कारण त्या कार्टेलला काहीतरी एक नाव द्यायला पाहिजे, ते बहुसंख्य लोकांनी मिळून केलेलं कार्टेल आहे, त्यामुळे केडर पण गुजराती आहे म्हणून गुजू कार्टेल म्हणतो। तर त्या लोकांचं जे आता जे निर्माण झालेलं फॅसिझम आहे, तो संघाने निर्माण केलेला फॅसिझम आहे, तो फायनल शेवटचं फळ आहे। त्या अगोदरपासून काँग्रेसने वगैरे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी पायवाटा निर्माण केलेल्या होत्या, हे लक्षात घे। हेच अशोक चव्हाण, तेच निलंगेकर, तेच अजून कोण शिवराज पाटील, हे इकडून तिकडून म्हणजे जायचं ह्या गोठ्यातनं त्या गोठ्यात, त्या गोठ्यातनं। तुला सांगतो की मोगल शासक होते तेव्हा मोगलांकडे हेच नोकरी करायचे, तिकडे राग झाला की इकडे निजामशाहकडे चाकरीपत करायचे, तिकडे राग झाला की आदिलशाहीकडे यायचे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर आपण एक असंस्कृत संस्कृती निर्माण केलेली होती। तू लक्षात घे की
ते व्हीटी स्टेशन हे ब्रिटिशांनी बांधलेलं असाधारण वास्तुकलेचं गॉथिक स्ट्रक्चरचं उदाहरण आहे. मी असं असंख्य सांगू शकतो. एक उदाहरण दिलं मी, गेटवे ऑफ इंडिया अनेक सांगेन. म्हणजे आपला संसद, जुनी संसद जी म्हणजे जी खरी संसद, ती पासून सगळ्या गोष्टी ब्रिटिशांनी बांधल्या. तर आत्ताची संसद ही शवपेटिकेसारखी, आणि ती सोमालियाची अबॅन्डन्ड संसदेचं नक्कल केली आहे पटेल नावाच्या आर्किटेक्टने, जे खास गुजरातहून मागवले होते मोदींनी. असो, ती जेव्हा ह्यांची सत्ता जाईल तेव्हा ती परत बंद करून मूळ संसदेत सगळे जातील. तर मूळ मुद्दा हा आहे की ही स्ट्रक्चर त्यांनी बांधलं. ताजमहाल, लाल किल्ल्यावर ज्याच्यावर पंतप्रधान भाषण देतात, ते सगळं कोणी बांधलं? मोगलांनी बांधलं. मराठ्याने, महाराष्ट्रातल्या संस्कृतीने काय बांधलं? तू ज्यांची महान संस्कृती, गुजराती संस्कृतीमध्ये काय बांधलं? साऊथला बघ काय मंदिरं बांधली आहेत ती चोला साम्राज्यात किंवा वेगवेगळ्या कालखंडामध्ये. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आत्ता युटिलिटीसाठी, उपयुक्ततावादासाठी पूल आणि रस्ते जे बांधतोय त्याची स्थिती बघ. गुजरातमध्ये जेवढे पूल पडले, माणसामधले पूल मोदी शासनाने नष्टच केले. म्हणजे घराघरात भांडणं झाली, व्हॉट्सअप ग्रुपवर राग झाले, जातीत लफडी झाली, RSSने धर्मांमध्ये आग लावून टाकली. हे पूल पडले ते वेगळे, पण जे गडकरी इथून डायरेक्ट न्यूयॉर्कला नेणार होते पूल, ते दहिसरपर्यंत गेल्यावर पडले. आणि अरे तुला सांगतो की खुद्द नागपूरमध्ये एक पूल असा बनवलाय की जो घरातूनच जातो डायरेक्ट. म्हणजे त्या आर्किटेक्टला विचार नाही. मध्य प्रदेशात एक काटकोनी पूल झालाय. अरे हा गोखले पूल, दोन बाजूने आला तर जोडलाच जात नव्हतं, त्याच्यावर दिल्लीहून कार्यक्रम झाले. या प्रकारच्या दिवाळखोरी, बौद्धिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि मानसिक दिवाळखोरी असलेल्या समाजामध्ये या सत्ताधीशाविरुद्ध बंड, क्रांती आणि विद्रोह होणं अशक्य आहे. कारण हे आपले डिझर्व नेते आहेत. मी अदानींना वाटत असेल किंवा अंबानींना वाटत असेल किंवा मोदींना वाटत असेल किंवा शहाना वाटत असेल, त्यांना किंवा पवारांना वाटत असेल, त्यांना अजिबात दोष देत नाही. आमचा DNA जो आहे तोच तुम्ही रिप्रेझेंट करताय, हे मी त्यांना सर्टिफाय करून देऊ शकतो. नाही तर तुम्ही 1 मिनिट त्या खुर्चीत बसू शकत नाही. 140 कोटी लोक आहेत तुमच्या विरोधात, निदान 100 कोटी तर असतीलच. पण ते जर तोंड बाहेर काढून मॅच बघत बसणार असतील तर तुम्हीच तिथे बसा. तुम्ही म्हणजे तेच जे बसले. लक्षात सर, संघाचा उल्लेख झाला मगासपासून 2 वेळा तुमच्या बोलण्यामध्ये. आता परवा संघाला 100 वर्ष पूर्ण होतात RSSला, आणि यावेळच्या स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावरून पण पंतप्रधानांनी त्यांचं एकदम तोंड भरून कौतुक केलं. आणि कालच त्यांचे नेहमीप्रमाणे रेडिओवरती मन की बात झाली. त्या मन की बातमध्ये पण त्यांनी RSSचं, संघाचं अगदी तोंड भरून कौतुक केलं. आणि त्यातली काही वाक्य तर म्हणजे फार काय म्हणता येईल की या देशाला बौद्धिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी 1925 साली संघ स्थापन झाला. हेच अश्लील वाक्य आहे. कारण ज्यात श्लीलता असते त्यामध्ये आपल्या बरोबर इतरांनी सुद्धा काहीतरी केलेलं आहे हे मानण्याची वृत्ती असते. 25 साली आपण जी संघटना स्थापन केली, मोदींनी जर मागची अर्थ वाचन ही प्रॉब्लेम आहे त्यांचा, पण टेलिप्रॉम्प्टरवर जरी दिलं तरी प्रॉब्लेम आहे. पण म्हणजे त्यांना जर वाचता आलं, त्यांचं शिक्षण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण याबद्दल काही खास बोलू शकत नाही, पण तर त्यांना कळेल की ब्रिटिशांना 42 सालच्या चले जावच्या आंदोलनात गांधीजींच्या वेळेला विना शर्त, विना अट पाठिंबा RSSने दिलेला होता. आणि एवढंच नव्हे तर हे ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींचं नाव सांगतात त्यांनी लिहून दिलेलं होतं. ते पत्र श्यामाप्रसाद मुखर्जींची संग्रहित पत्र आहेत, त्याच्यात उपलब्ध आहे की त्यांनी त्या पत्रामध्ये, गंमत म्हणजे या आंदोलनाचा बंदोबस्त कशा पद्धतीने करता येईल हे क्रमवार लिहिलेलं आहे. त्यामुळे जे काही परदेशी, परकीय संस्कृतीपासून वाचवण्याचा जो प्रयत्न होता त्याच्यामध्ये परकीय लोकांचे बूट पुसून देणं, म्हणजे चाटून देणं, हाही एक भाग होता का? तर पंतप्रधान जे बोलतात किंवा लिहितात त्याच्याबद्दल आदर वाटावा
असा काळ 2014 साली संपला. माझ्या दृष्टीने सर्वात म्हणजे चांगले वाईट पंतप्रधान आपल्याला खूप झाले. सर्वात माझ्या दृष्टीने अकार्यक्षम आणि चांगला नसलेला पंतप्रधान देवेगौडा होते. पण ते सुद्धा देशभक्त होते बरं का, आत्ताच्या पंतप्रधानांपेक्षा. मी या लोकांना देशभक्त म्हणू शकत नाही सर, कारण ज्यांना आपली सारी प्रजा समान आहे, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ब्राह्मण, दलित, ओबीसी, मराठा सगळे एक, हे निवडणुकी विना कळतं, निवडणुकीच्या वेळी नाही. आणि त्यावर ते वेलफेअर स्टेट म्हणून उभं करतात आणि सर्व उद्योगपतींना सारख्या स्पर्धेची संधी देतात, छोटे आणि मध्यम उद्योग उभे करतात आणि शेतकऱ्याला ताटकण्याने कॅश वापरण्याची परवानगी देतात. ते लोक देशभक्त आहे. सत्ता हातात आल्यावर पैसे आपल्याकडे ओढून घेऊन लोकांना गरीब करणं, 3-4 लोकांना श्रीमंत करणं, आणि आपला जो गोटावळा आहे, म्हणजे तो गोटावळा जरा मोठा आहे, म्हणजे तू समजू नको, म्हणजे पवारांचं नाव मी घेतो तेव्हा उगाच घेत नाही. त्या गोटावळा म्हणजे ते जे सगळे फॉरेनला गेलेले ना, फुकट फॉरेन ट्रिप, फॉरेन शशी थरूर आणि कनिमोळी आणि सुप्रिया, कोणत्या ह्या इथल्या प्रियांका चतुर्वेदी आणि सुप्रिया सुळे, ते सगळे त्याच्यात येतात. हे आहेरे गटातले आहेत. पण 50 आहेरेंना खुश ठेवायचं, त्याच्या खालचे 500 आहेरे आहेत त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं. तू लक्षात घे की अजितदादा पवार म्हणजे पवार फॅमिलीज म्हणा, एकनाथ शिंदेच्या पक्षात असलेले एकाहून एक सुंदर नग, काय झाडी, काय हॉटेल आहे, पडला तो, पण ठीक आहे. म्हणजे तर आजारी आहेत वाटतं ते आता. नंतर देवाने सांगितल्यामुळे मंदिराची उभारणी करणारा देणारा चीफ जस्टिस, दुसरा चीफ जस्टिस स्वतःवरच बलात्काराचा आरोप आहे आणि स्वतःच ऐकणार आणि मी निर्दोष आहे, मी मुक्त झालो असं सांगून सत्ताधारी पक्षाचा खासदार बनणार. ह्या अशा देशामध्ये हे घसा आपण कशासाठी कोरडा करतोय? पुढच्या वेळेला तू रवी, मी सांगणार, मी तुला पुढच्या वेळेला इंटरव्ह्यू देणार नाही आहे, कोणालाच देणार नाही आहे. मी इंटरव्ह्यू देणं बंद करणं 2-3 दिवसातच घोषित करणार आहे. याचं कारण कोणती नोटीस किंवा कशाची भीती वगैरे अजिबात नाही आहे, ते पुढे कळेल तुम्हाला. पण मूळ मुद्दा असा आहे की मला जे सांगायचं झालंय ना सांगून, आता लोकांना हे करायचं नाही. लोकांनी काल मॅच पाहिली तेव्हा माझं डोकं फिरलं. सोनम वांगचुकसाठी एवढे लोक जमा व्हायला पाहिजे होते. जुबिन गर्ग जेव्हा गेले तेव्हा आसामची जनता जेवढी सेन्सिटिव्हिटी दाखवते तेवढी अख्खी मुंबई, रायगड, पालघर पासून कोकणापासून सुरजागडपर्यंत सगळं अडाणींना देऊन टाकलेलं आहे. तरी महाराष्ट्रातली जनता त्याच्यासाठी संवेदनशील नाही आहे. आपली जंगलं 50 लाख झाडं कापली जातात, तुम्ही काही बोलत नाही. तुमच्या एअरपोर्टवर गरबे खेळले जातात महाराष्ट्रातल्या, तरी तुम्ही काही बोलत नाही. तर माझं मत असं आहे की मी बोलणं बंद केलं पाहिजे. मी एकतर काळाच्या पुढे आहे किंवा मी जे बोलतोय ते या समाजाला विपरीत बोलतोय, किंवा अवी दांडियांचं खरं आहे. ते खरे गुजराती असल्यामुळे ते व्यापारी पण आहेत ना, ते मला परफेक्ट सांगा. हा समाज कृतज्ञ आहे. राजू पुरळेकर जेलमध्ये जात आहेत ना, वा वा, काय तो त्याग, काय तो बलिदान, सुंदर, जा जा हा जा, आणि लगेच अरे आज कोणाची मॅच आहे रे असं. तर या प्रकारच्या समाजाला उट्टा लाथ आणि बस्ता बुक्की देणारे जे हे राज्यकर्ते लाभलेले आहेत, प्रश्न विचारला की जेलमध्ये टाकणारे, ते राज्यकर्ते डिझर्व करतो हा समाज. सहनशीलता हा आता गुण नसून या समाजाचा दोष आहे. शेतकरी आत्महत्या कसला करतो? मरणारच आहेस ना तू, मग लढ ना. त्या प्रश्नांकडे पण यायचंय मला, परंतु आता 2 तारखेला या 2 ऑक्टोबरला एका प्रश्नावर तू विचारतोस ना, 40 वेळा मी बोललोय, किती राग येत असेल मला. साहजिक आहे, म्हणून मी आधीच माफी मागितली आणि म्हटलं मला तुम्हाला त्रास द्यावा लागेल, इलाज नाही. पण आता 2 ऑक्टोबरला त्यांना 100 वर्ष पूर्ण होतात संघाला, आणि 2 ऑक्टोबरला आपल्या बापूंची जयंती आहे, जन्मदिन आहे. 2 ऑक्टोबरला माझ्या दृष्टीने फक्त बापूंची जयंती आहे, आणि संघाला 100 वर्ष होणं हे एका विषयाच्या एक्सपायरी डेट नसण्याचं फलित आहे.
हे मी अनेकदा बोललेलो आहे, पुन्हा एकदा सांगतो. संघ प्रथमतः आणि अंततः हे एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे. बजरंग दल असो, त्यांची कुठचंही ऑक्झिलरी स्ट्रक्चर असो, ते अनेक मार्गाने करतात. त्यात कुरुलकर पासून सगळे, गोडसे पासून सगळे येतात. या सगळ्याला आत्ता कितीही ऑर्केस्ट्रा राहुल रानडेंनी जाऊन लंडनमध्ये त्यांचा वाजवला तरी या सगळ्याला जे एक वैराग्याचं, एक भारतीय संस्कृतीचं, एक गंगा जमनी तहजीबचं, एक विराट अशा संस्कृतीचं जे गांधी वादाचं हे आहे, बीज आहे, त्याचं फळ येणार नाही. हे धोत्र्याच्या बिया आहेत, धोत्राच देणार. त्यामुळे खाल्ल्यावर माणूस त्यामुळे तो दिवस संघाचा जो 100 वर्ष वगैरे साजरी, जी माणसं सेन्सिबल आहेत तो शोकदिन म्हणून साजरा करतील की बापूंना मारणाऱ्या संघटनेला 100 वर्ष झाली, अप्रत्यक्षपणे मारणाऱ्या. ज्या माणसाने मारलं त्याच्याशी डिसोन केला त्याला त्यांनी, पण पॅरलनी लिहिलेल्या चरित्रामध्ये गांधीजींचा तू नीट वाचशील तर नथुराम गोडसे हा कसा संघ स्वयंसेवक शेवटपर्यंत होता हे लिहिलेलं आहे. तो दोन्हीकडे जायचा, हिंदू महासभेत पण आणि RSS मध्ये पण. RSS घाबरली कारण बापूंनाच मारलं म्हटल्यावर आपले भरले 100 असं तेव्हा वाटलं होतं त्यांना. पण ती एका कटाची सुरुवात होती. त्या कटाची ती एक ब्राह्मणवादी कटाची सुरुवात होती. त्या कटाची मध्य बाबरी मस्जिद पडली तेव्हा झाला. त्यात चंद्रचूडांपासून सगळे सामील आहेत हे आता तुम्हाला कळतंय. ज्या न्यायाधीशांनी त्या निकालपत्रावर सही नाही केली ते त्यात सामील होते असं मानलं जाईल. जसे 4 वेद अपौरुषेय आहेत ज्यांना पुरुषांनी लिहिलेलं नाहीये, तसा हा 5वा अपौरुषेय वेदच झाला कारण पुरुषांनी लिहिलेलाच नाहीये तो. तर या सगळ्या कटाचा हा मध्य होता आणि त्याचा 3रा अंक सुरू हरेन पंड्यांच्या मृत्यूनंतर झाला, तो अजून चालू आहे. त्याचा शेवट म्हणजे प्रत्येक कथेला आरंभ, मध्य आणि अंत असतो. तर 100 वर्ष पूर्ण होणार त्या दिवशीपासून शेवटचा अंक सुरू होणार, द लास्ट फेज. ते काय म्हणतात ना, आपल्यात म्हणतात तुमच्या तोंडात साखर पडो असं झालं तर. नाही नाही नाही, मी म्हणतो ते तितकं सोपं नाहीये. तुला वाटतं की हा असाच अंक स्वतंत्रपणे चालणार आहे. आपल्या देशातल्या बऱ्याच लोकांना काय वाटतं माहिती आहे, ते ही एक स्क्रीन आहे आणि स्क्रीनच्या पलीकडे सगळं चालणार आहे. यात सगळे तुम्ही मी भरडले जाणार. हे सगळं नष्ट होणार आपलं आयुष्य, तेव्हा नवीन उभं राहणार. त्यामुळे तू आणि मी अपवाद नाहीये त्या लास्ट फेजला. आपली पण लास्ट फेज आहे ती, हे पण लक्षात ठेव. तुम्ही पुढे जाता आणि मला परत मागे यावं लागतं. आता तो उल्लेख झाला चंद्रचूडचा, म्हणजे देशातली एक अशी राहते की बाबा चला सुप्रीम कोर्ट तरी आहे या देशातल्या सर्वसामान्य माणसांसाठी किंवा न्यायासाठी. आणि आता हे जे एक दाखले आहेत, आता विद्यमान एका सरन्यायाधीशांनी परवा कुठेतरी एका कार्यक्रमामध्ये भाष्य केलं की सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर सुद्धा बोलताना जरा विचार करायला पाहिजे. ते निश्चितपणे त्यांचा कटाक्ष चंद्रचूडवरच असेल, पण हे जे काय आता समोर येतं मन उद्विग्न करणारं कशा प्रकारे बजरंग दलाच्या कार्यक्रमात जज जातात. आणि तुला सांगतो या देशामध्ये परवा एक मनुष्य 39 म्हातारपणी 39 वर्षांपूर्वी 100 रुपये लाच घेतल्याचा खोटा आरोप झाला होता म्हणून निर्दोष 39 वर्षांनी सुटला. आणि त्याच अलाहाबाद कोर्टाच्या न्यायाधीश पदावर ज्याच्या समोरच्या गॅरेजमध्ये 1500 कोटी रुपये जळले त्याच्यावर आरोप आहे, तो अजून न्यायाधीश आहे. या देशात तू न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. निकाल येतात, न्याय नाही. कठीण आहे. मला मगासपासून तुम्ही 2-3 वेळा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा उल्लेख केला. बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळालं की आता पंजाब किंवा अन्य प्रांतांमध्ये जे अतिवृष्टीमुळे किंवा महापुरामुळे नुकसान झालं त्या राज्य सरकारांनी पटापट जे शक्य ते तिथल्या शेतकऱ्यांसाठी वगैरे केलं. इथे नुसतेच बांधावर जातात, अवघे 2000 करोड काहीतरी डिक्लेअर केले, ते शेतकऱ्यांच्या हातात अजून पडत नाही. मुख्यमंत्री दिल्लीला गेले, मोदींबरोबरचा एक फोटो प्रसिद्ध झाला. बिहार मधल्या बायकांना 10,000 रुपये 75 लाख बायकांना लाच दिली आहे मत द्या म्हणून. याहून लांछनास्पद काय असू शकतं? ती लाचच आहे. या बहिणी ज्या बिहारमधल्या आहेत 10,000 रुपये ज्यांना वाटतायत असं म्हणतायत त्या आता पुढच्या काही दिवसात बंगालमध्ये निर्माण होतील कारण तिथे निवडणूक आहे. हे नाटक किती काळ चालणार? आणि हे पैसे कोणाचे आहेत? टॅक्स पेयर्स आहेत ना.
म्हणजे तुमच्या बँकेतले LICतले वगैरे पैसे सुरक्षित नाहीत, कारण क्रोनी कॅपिटलला ते लोन देतात आणि राईट ऑफ करतात. उरलेले आणि बाई सांगतात वित्तमंत्री आपल्या की 20,000 रुपयाच्या वर कॅश ठेवून कोणाला दिली तर तुम्हाला 100% दंड लागेल. का? कॅश हे तुमचं स्वातंत्र्य आहे. डिजिटल पेमेंटवर एकतर तो 1.5% टॅक्स भरतो परत, म्हणजे टॅक्सवर टॅक्स. आणि दुसरं असं की तुझं स्वातंत्र्य नष्ट होतं. जगातल्या कुठच्याही देशात किती कॅश वापरायला, कॅश म्हणजे ब्लॅक मनी नव्हे. लक्षात ठेव, छोटे व्यापारी, शेतकरी, मध्यम व्यापारी, या सगळ्यांना कॅश हे जीवन नाही. त्यांना नष्ट करून क्रोनीनं उभं करणं हे उद्देश असल्यामुळे निर्मला सीतारामन हे बोलतात. आणि त्यांचे म्हणजे त्यांची ओळख तशी नाही. अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर हे जे वारंवार आपल्याला सांगतात अर्थशास्त्राचं भयंकर गोड, त्यांना माहिती आहे कारण हे होतंय ते. पण हे मी काय, परकला प्रभाकर काय, किंवा सोनम वांगचुक काय, किंवा उमर खलीद काय, किंवा राहुल गांधी काय, कोणी सांगितल्याने जनतेला जर फरकच पडत नसेल. हे बघा, फरक पडल्याचं पहिली चिन्ह खूण कृती आहे. ज्या दिवशी जनता कृती करेल त्या दिवशी मी मानेन की मी फरक पडेल. मी बोलणं बंद करून तेव्हाच बोलेन जेव्हा जनता कृती करेल. माझं म्हणणं मी मांडून झालेलं आहे रवी. मी अजून काय मांडावं अशी तुझी अपेक्षा आहे? म्हणजे तुझ्याकडेच नाही, गेले कित्येक महिने, वर्ष, 16 सालपासून आजपर्यंत जे मी लिहिलेलं आहे, जे मी बोललेलो आहे, ते इतकं आता कंटाळवाणं झालेलं आहे मला की मला लाज वाटते आता तेच बोलायची. कारण माझा पिंड हा सृजनशील माणसाचा आहे. मी नवीन नवीन आर्ट निर्माण करू शकतो, मी चित्र काढू शकतो, मी फिल्म्स निर्माण करणार आहे छोट्या छोट्या. माझी पुस्तकं येत आहेत, ती लिहून अर्धवट राहिली याच्यामुळे. तर हे सगळं मी बंद करून ते करून पूर्ण करणार. कारण इतिहासात माझं नाव एक बलिदान देणारा मनुष्य असं राहायची काही इच्छा नाही आहे मला. एक क्रिएटिव्ह माणूस होता आणि तो गेला, असंच राहावं असं मला वाटतं. कारण बलिदान हे लक्षात घे बाय प्रॉडक्ट आहे. मी जे बोलतो त्याचा कॉन्सिक्वेन्सेस जशा केस आहे गुजरातची, तसंच बलिदान हे बाय प्रॉडक्ट आहे. बाय प्रॉडक्टसाठी माणसाने मरू नये, त्याने मूलभूत कार्य केलं पाहिजे. ते मला करायचं आहे, ते थांबलंय, मी करत होतो, ते आता परत करीन. अडचण सर अशी होते की आम्ही एखाद्या विषयावरती जे बोलतो आणि तुम्ही जे बोलता त्यामध्ये खूप असं जमीन आसमानाचं अंतर असतं. ज्या पद्धतीचं विश्लेषण आणि ज्या त्या विषयाची खोली तुम्ही जे सांगता त्याच्यामुळे तुम्हाला त्रास द्यायला यावं लागतं. आता इलाज नसतो. म्हणजे आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मी आज एका वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली, परवा रात्री एका बाईने ते सगळं वाहून गेलं, तिने विहिरीत उडी मारली. काल सकाळी त्या नवऱ्याने जाऊन तिचे अंत्यसंस्कार केले, तो आला आणि त्या विहिरीच्या शेजारच्या झाडाला त्याने फास लावून घेतला. आता हे पुढच्या काळात सगळं भयानक वाढतच जाणार आहे, कारण सरकारची असंवेदनशीलता दिसते ठाई ठाई. मग आता कसं, म्हणजे लोकांमधला आत्मविश्वास एवढा मोडून टाकलाय नोटबंदीनंतर की आपण जगून काही करू शकू यावरचा त्यांचा विश्वास उडालाय. जो सरकारने द्यायचा असं ज्याला वेलफेअर स्टेट म्हणतात, कल्याणकारी राज्य, जे म्हणजे ज्या युगात लोकशाही कल्पनाच नव्हती त्या युगात छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या शेतीतल्या देठाला पण झाडाला धक्का लागतं का माने लिहिलं होतं ना ते. तर ते मोडलेला कणा असलेली माणसं जी आहेत ना, ती वस्तू आहेत. आणि RSSला वस्तू हव्यात, माणसं नको आहेत. माणूस हा सृजनशील असतो. माझं त्यांना विरोध करताना सृजन का बंद झालं? कारण माझा विरोधक हा सृजनशील नाहीये. माझं आता बघ, मी लिहिलं, मी बोललो, अदानींकडे केवढा मोठा मीडिया, मालक आहेत ते. माझ्याकडे काय एक ट्विटर अकाउंट आहे आणि यूट्यूब माझं पण नाही आहे, मी दुसऱ्यांकडे बोलतो. त्यांच्याकडे अख्खा मीडिया आहे, हजारो कोटींचा. मीडियाने उत्तर द्यायला पाहिजे. ते कोर्टात गेले, ते सुद्धा क्रिमिनल डिफेमेशन. क्रिमिनल काय आहे आणि डिफेमेशन काय आहे मला आजपर्यंत कळलं नाही. पण मुद्दा काय आहे, ट्राय टू अंडरस्टँड. हे विरोधक आहेत, ते सृजनहीन आहेत. आणि सृजनहीन माणसाशी लढताना तुम्हाला सृजनहीन व्हायला पाहिजे. तुम्ही तुमच्या विरोधकासारखे होत जाता. मला ते नाही व्हायचंय. गांधीजींनी कधीच स्वतःला आपल्या विरोधकांसारखं होऊ दिलं नाही. हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य आहे. गांधीजी अखेरपर्यंत क्रिएटिव्ह राहिले. चरखा केला,
त्यांनी नवीन नवीन शोध लावले. खाण्यावर त्यांची पत्र आहेत, त्यांची आणि विनोबांचे. हे खाल्लं की हे होतं, ते खाल्लं की ते होतं. आता माझं वजन 3दा मला कोविड झाला आणि नंतर 2दा मला एक अननोन ताप आला, H3N2 आला. त्यात एवढं स्टेरॉइड घेतलं की माझं वजन प्रचंड वाढलं. बारीक होतो मी ना, तू बघितलंयस. वजन प्रचंड वाढलं. लोक लिहितात राजू परुळेकर दारू पिऊन पिऊन सुजलेत. मी आयुष्यात म्हणजे आता झाली म्हणजे कधीतरी प्यायची होती ती, त्याला सुद्धा एक 30 वर्ष होऊन गेली मी दारू नाही प्यायलोय. दारू सिगरेट कोणते मी टीटोटलर आहे. लोकांचा अप्रोच हा असतो की माणूस म्हणजे तू जर कोणाला सांगितलं राजू परुळेकर ना हे सगळं पैसे खाऊन करतात, पैसे खाऊन दुसरीकडनं पैसे घेऊन बोलतात, लोक लगेच विश्वास ठेवणार. कोणाला सांगशील ना राजू परुळेकर ना काही नाही यार त्यांच्या अकाउंटमध्ये, आणि जे खरं आहे काही नाही, आणि तरी सुद्धा लढतायत यार, ते कर्ज घेतलं हे घेतलं, त्यांना केवढा ताण आहे माहिती आहे. माझे वडील आजारी होते रे कॅन्सरने 3 वर्ष. चला मला माहित, मला दुसऱ्या दिवशी त्यांना कसं बरं म्हणजे नर्स ठेवता येईल की नाही मला कळे नाही, अशी परिस्थिती होती. पण हे सांगशील ना तर लोक म्हणतील असेल कदाचित, तेवढा विश्वास नाही दाखवणार. असा कृतज्ञ समाज आहे हा. त्यात आपण ह्या दगडावर आपण एक चाफ्याचं झाड लावायचा प्रयत्न करतोय. तर मला असं वाटतं की माझ्यापुरतं मी थांबवीन लवकरच. कोण आहे सर महाराष्ट्रामध्ये प्रश्न म्हणजे आता आज पवार आहेत ना, प्रचंड पवार फॅमिली इतकी माणसं आहेत. खूप हे बघा ऐक एक मिनिट थांबा, मी सांगतो तुम्हाला राग येईल आणि तुम्ही माझे एपिसोड दाखवत नाहीत पवारांच्या विरोधात झालं तर. गैरसमज पण होतो. महाराष्ट्रामध्ये रोहित पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत, युगेंद्र पवार आहेत, अजित पवार आहेत, पार्थ पवार आहेत, जय पवार आहेत, खुद्द शरद पवार आहेत. एवढे पवार असताना अजून कुणाची काय गरज आहे? नाही, मी खूप हट्टाने तुमच्या मागे लागून आज मुलाखत घेण्यासाठी हे आलो, वाक्य परंतु- कापू नका. ऐका तर, मी खूप हट्टाने मागे लागून पाठपुरावा करून आज तुमची मुलाखत घ्यायला आलो, परंतु तुम्ही जो निर्णय आता तुम्ही सांगितला तो मन उद्विग्न करणार आहे. मग तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून उद्याची आशा आहे काहीतरी जागृतीची, ते तुम्ही लोकांनी पण लगेचच नाही, पण मी काही दिवसात करणार. कारण काय माहिती आहे ना, ऐक ना रवी, माझं म्हणणं ऐक, म्हणजे हे सगळ्यांनाच कळू दे. मला पुस्तकं अर्धवट तेंडुलकरांवर मी मेमोयर लिहित होतो, ते अर्धवट राहिलं. नंतर मी माझं म्हणून लिंक नसलेल्या गोष्टी एक लिहित होतो. हा म्हणजे माणसं प्रेमात पडतात ती वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे माझ्या स्वानुभवानेच लिहिलेलं म्हणजे तसं ते तसंच राहिलं. शिवाय माझी लिहिलेली पुस्तकं आहेत त्यांचं एडिटिंग केल्याचं राहिल्यामुळे ती तशीच पडून आहेत. शिवाय खूप लेख आहेत, उदाहरणार्थ ब्राह्मणवादावरचं वगैरे, म्हणजे तत्वज्ञानात्मक लेख आहेत. अगोदर आलेली पुस्तकं तशीच राहिली, आता पुढची पुस्तकं यायला पाहिजे ना, तर सगळं अडकून राहिलं. शिवाय मला काही फिल्म्स करायच्या आहेत. मला एक काश्मीरवर फ्रोझन नावाची फिल्म करायची आहे, मला सगळं तयार आहे, पण मी करू नाही शकत कारण हे सगळं रोजचं खाट लावून बसलंय, म्हणजे रोजची लढाई. तर बास झालं म्हटलं. आणि माझी मुलगी असं मला एक दिवशी म्हणाली की बाबा तू किती लढलास तरी मी तुला पाठिंबा देतो. म्हणजे आईला किती टेन्शन आलं तरी मी पाठिंबा देतो. ती लॉ करते, ती ग्रॅज्युएट झाली, ती फिलॉसॉफीमध्ये पहिली आली आहे BA ला, तर लॉ करते, 2nd इयरला आहे. तर ती म्हणाली ती परदेशात जाईल कदाचित किंवा पुढे शिकेल काय माहीत नाही मला. पैसे ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यातला. पण मुद्दा असा आहे की ती मला म्हणली माझा पूर्ण तुला पाठिंबा आहे बाबा, पण तू क्रिएटिव्ह आहेस आणि ते न केल्यामुळे तुला जी अँझायटी पॅनिक अटॅक्स येतात त्याचं काय? ते क्रिएटिव्ह तुला कॅथार्सिस गरजेचं आहे, त्यामुळे हे तुला थांबवून ते करावंच लागेल कधीतरी. किती दिवस मी गटारात उतरून तिथला उपसा करत राहणार रे? हे गटार तुंबतच चाललंय. मला पण कधीतरी ताजमहाल बघू दे की. काय आता आणखीन पुढे डोक्यात खूप आहे, परंतु काय विचारण्याची इच्छा होत नाही, कारण परत परत त्याच त्यांना त्रासदायक अवस्थेत नेल्याचा प्रकार होत होतो. इथेच थांबतो. विचार तुम्ही सगळ्यांनी करायचा, आपण सगळ्यांनी करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू.